चोरी करणाऱ्या सराईतांना अटक. सातपूर पोलिसांची कामगिरी. सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात सातपूर पोलिसांना मोठे यश आलंय. या चोरट्यांनी पोलिसांनी चोरलेले मोबाईल, दुचाकी आणि रोकड असा एकूण 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात स्टॉप अँड सर्च, टवाळखोर कारवाई, सायलेन्सर कारवाई राबवली जात आहे. याच अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक गठीत केले होते. त्याला मोठे यश आले असून औद्योगिक वसाहतीत पायी चालणाऱ्या कामगारांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याच्या प्रकरणात संशयित विकी काळे, साहिल निकम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडून 3 लाख रुपयांचे 10 मोबाईल आणि या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. याच अनुषंगाने घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यात संशयित जितेंद्र चव्हाण, कृष्णा शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांची घरफोडी केल्याचं कबूल केलंय. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून घरफोडी आणि मंदिर पेटीतील चोरी असे 60,000 रुपये रोख हस्तगत केलंय. याचबरोबर संशयित सार्थक गोवणे, अमोल मांजरे मंदिर पेटीतील रोकड चोरी प्रकरणी अटक करत त्यांच्याकडून 32,590 रुपये रोख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. याचबरोबर परिसरातून चोरीस गेलेल्या एक दुचाकी देखील चोरट्यांकडून जप्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त शेखर देशमुख, निरीक्षक विश्वास पाटील आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राकेश नहाळदे, हवालदार दीपक खरपडे, अनिल आहेर, भूषण शिजवळ, सागर गुंजाळ, योगेश्वर गायकवाड, सचिन आजपे, रवींद्र जायब, रोहिदास कानोने यांनी ही कारवाई केली आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुन्हे बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे शोध पथक व अंमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करून टवाळखोरांवर कारवाई, मोबाईल खेचून येणाऱ्यांवर कारवाई, चेन खेचून येणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित त्यांची संकल्पना आहे की हे गुन्हे घडलेच नाही पाहिजे, यासाठी प्रॉम्प्ट काम प्रत्येक पोलिसांनी करावं. त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश नाळदे, पोलीस हवालदार दीपक खरपळे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ आणि पोलीस अंमलदार भूषण शेजवळ आणि पोलीस हवालदार अनिल आहेर हे जे पथक आहे यांनी रात्रंदिवस त्या परिसरामध्ये गस्त घातली. असे कोण आहेत की ते चोरी करतात. मग त्यांचे तिथले टावर लोकेशन काही अनालिसिस करून मोबाईलची माहिती घेऊन तिथे आरोपी निष्पन्न झाले. त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे जी मोटरसायकल मिळाली ती पल्सर मोटरसायकल चोरीची आहे. त्यांच्याकडे जे मोबाईल मिळाले ते मोबाईल पण चोरीचे आहेत. त्याची अधिक माहिती घेतली पोलीस स्टेशनला की त्या संदर्भात पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे, पल्सर चोरीचा गुन्हा दाखल आहे. आणि त्यांना आणखी माहिती घेतली कस्टडीमध्ये तर त्यांनी MIDC पण चोरी केली आहे, ती पण निष्पन्न झाली. तसेच एका मंदिरामध्ये चोरी केली होती, तर मंदिराची कॅश पण त्यांच्याकडून रिकवर झाली. असा जवळपास आपण 3.5 लाखाचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे. त्यांची कस्टडी घेतली आणि हे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. हे आरोपी आतापर्यंत रेकॉर्डवर आले नव्हते, परंतु आता जी त्यांच्याकडे तपासणी केली आणि विचारपूस केली त्यामध्ये हे 4 गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. आणि यांच्यावर आता आम्ही पुढील कारवाई की जेणेकरून यांच्यावर जास्तीत जास्त त्यांची केलेले गुन्हे उघड होतील. आणि इतर पोलीस स्टेशनलाही त्यांनी गुन्हे केले आहेत का मोबाईल स्नॅचिंगचे हे त्यांची MOB अशी होती की कंपनी सुटते त्यावेळेला कामगार कंपनीतून सुटतात आणि घरी जाताना पायी मोबाईलवर बोलतात, त्याचा हे फायदा घ्यायचे. त्यांच्याकडे त्यांनी ज्या स्नॅचिंगसाठी ज्या मोबाईल मोटरसायकल वापरल्या त्यासुद्धा आपण हस्तगत केलेल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अधिक पुरावा गोळा करून चार्जशीट कोर्टात सादर केले जाईल आणि त्यांना शिक्षा होईल. या संबंधाने माननीय आयुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे साहेब यांनी त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन केलेले आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही गुन्हे शोध पथकाची संपूर्ण टीमने अत्यंत अहोरात्र मेहनत घेऊन ही कामगिरी केली, कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडे यांना विशेष बक्षीसपत्र मिळावं यासाठी पण आम्ही विनंती करणार आहोत. आणि त्यांचं मनोबल वाढवून त्यांनी अशीच भविष्यात कामगिरी करावी यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन करत आहोत आणि गुन्ह्यात मार्गदर्शन करत आहोत. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.